हां आले कुठून? वाजता उपडीला माझ्या रोजच्या रुटीनप्रमाणे बसले होते. तिथे मला फोन आला पत्रकार बांधव दरेकर यांचा की निर्माण प्लाझाची तिथे एका महिलेची प्रसूती रस्त्यावर झालेली आहे आणि तिच्या मदतीला कोणीच नाही आहे. मला कळल्याबरोबर मी पटकन गाडीला किक मारली आणि निर्माण प्लाझाच्या तिथे आमची टीम घेऊन गेली. माझ्या मैत्रीण सुवर्णताई चिपाडे होत्या, तनुजा औचिते होते, या सगळ्यांना घेऊन मी तिथे गेले. 4-5 महिला अवतीभोवती जमलेल्या होत्या, पण त्यांना कोणालाही प्रसूतीचा अनुभव नसल्यामुळे पुढे काय करायचं, बाळ तर रडत नाहीये, तर सगळेजण फक्त बघत होते. मी गेल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यावेळेला साडीनं गोल एक राऊंड मारला आणि त्या बाळाची मी नाळ कट केली. नाळ कट केल्यानंतर ते बाळ रडत नव्हतं. मग नंतर पेडियाट्रिशियन डॉक्टर घोडे यांना मी बोलवलं, पण ते येईपर्यंत तोपर्यंत थोडंसं टेक्निकल बाळाला रडण्यासाठी जे प्रयत्न एक डॉक्टर म्हणून आम्ही करत असतो ते केले आणि त्या बाळाने पटकन क्राय घेतला किंवा रडलं ते बाळ. मोकळा श्वास पहिला त्या बाळाने घेतला आणि तिथे माझा जीव भांड्यात पडला. त्यावेळेस अवतीभोवतीचे जे सगळे नागरिक होते त्यांनी जोरदार टाळ्यांचा जल्लोष करून त्या बाळाचं जोरदार स्वागत केलं आणि त्या प्रसंगी अक्षरशः रस्त्यावरती जे काही सामान मी घेऊन गेले, मग तिथले मेडिकलवाले असतील, शिवाय बाकीच्या इतर नगरसेविका त्या एरियातल्या ज्या होत्या त्या पण पटकन आल्या. त्या महिलेसाठी गाऊन किंवा कपडे वस्त्र जे लागतं ते त्यांनी पटकन तिथे अवेलेबल करून दिली आणि अशा प्रकारे मी रस्त्यावरती ती डिलेव्हरी केली. काय भावना माझ्यासाठी आहेत हा आपल्या? आनंद फार महत्वाचा आहे की आज बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. आता सध्या ते कुठे? सध्या ती आई आणि बाळ कुठे? सध्या ते बाळ आणि आई पुढील तपासण्यांसाठी, कारण तिच्याकडे कुठलेही रिपोर्ट्स नव्हते रस्त्यावरती डिलिव्हरी झाल्यामुळे. रिपोर्ट्स नसल्यामुळे पुढील प्राथमिक उपचार किंवा पुढची जी ट्रीटमेंट असते यासाठी तिला माझ्याच हॉस्पिटलला मी आता शिफ्ट केलेलं आहे आणि सरकारी दवाखान्यात मी याची कल्पना दिलेली आहे. नगराध्यक्षताईंनाही मी याची कल्पना दिलेली आहे.